महत्त्वाची सूचना, जिप फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून डाउनलोड करा। जिप फाईलला पासवर्ड आहे। व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ नक्की आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास असा झालेलाच आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन पीएलबी फाईल प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये झालेली आहे। आणि हा पार्ट झाल्यानंतर याच्या पुढचा पार्ट एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये येणार आहे, कारण आजच्या पार्टमध्ये आपण एकदम खतरनाक पद्धतीमध्ये वेडिंग इन्व्हिटेशनची प्रीमियम पीएलबी फाईल दिलेली आहे तुम्हाला। आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम प्रीमियम आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये काइनमास्टरचा प्रोजेक्ट देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, कारण एका व्हिडिओमध्ये जर आपण सर्व काही करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यासाठी आपण 2 पार्ट केलेले आहे। एक पहिला जो पार्ट आहे तो आपला पीएलबी फाईलचा असणार आहे आणि त्याचा पुढचा जो पार्ट असणार आहे तो काइनमास्टर प्रोजेक्टचा असणार आहे। तर आता जो आपला पार्ट आहे तो पीएलबी फाईलवरती केलेला आहे आणि पुढचा जो पार्ट असणार आहे तो काइनमास्टर प्रोजेक्टवरती असणार आहे। त्यासाठी आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जिप फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जिप फाईल आहे ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची आहे। तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी आपलं फोल्डर ओपन करून दाखवतो। जर तुम्ही आपली जिप फाईल एक्सट्रॅक्ट केलात तर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर येणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, मी त्याला सिलेक्ट करून दाखवतो। वेड पीएलबी बाय स्वप्नील म्हणून अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर येणार आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये एक पीएलबी फाईल येणार आहे। तर मी कशा पद्धतीमध्ये पीएलबी फाईल ॲड करायचा आणि सर्व काही डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्यासाठी आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली, तुम्हाला माहिती कलेक्ट करायची आहे आणि तुमची जी पीएलबी फाईल आहे ते एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये सेव्ह करायची आहे आणि जे काही तुमचं मटेरियल असेल ते व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करून तुम्ही तुमचं व्हिडिओ एडिटिंग करू शकणार आहात। जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच एकदम खतरनाक पद्धतीमध्ये एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ कंपल्सरी येत असतात, जसे की बॅनर एडिटिंग, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, या तिन्ही प्रकारचे आपण ग्राफिक डिझायनरला जेवढं काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात ते आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये आपले पिक्सेल ॲप ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे। कॅन्सलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे माय प्रोजेक्टचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे डॉट पीएलबीचे जे वरती ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे कुठं आपली जिप फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल तिथे तुम्हाला जायचं आहे। तर मी अशा पद्धतीने, तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता वेड पीएलबी बाय स्वप्नील क्रिएशन अशा पद्धतीमध्ये तुमच्यासमोर एक फोल्डर दिसणार आहे। सिम्पली त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे। त्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आपली पीएलबी फाईल दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲडवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता जसं की फोटोशॉपवरती एडिटिंग करतात एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये, तशाच पद्धतीमध्ये आपण मोबाईलवरती केलेलं आहे मित्रांनो। आणि मी यासाठी एकही रुपया घेतलेला नाही मित्रांनो, तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे। तर त्यासाठी तुम्ही एक व्हिडिओला नक्की लाईक तर करूच शकता। लाईक केल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये सगळं काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे स्टेप बाय स्टेप, त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता नमस्कार पद्धतीमध्ये येणार आहे। तर सिम्पली तुम्ही खाली असं स्क्रोल करत आल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता इथं मी लेअर बाय लेअर तुम्हाला सगळं काही सेट करून दिलेलं आहे। तर सिम्पली तुम्हाला खालचं जे आहेत मित्रांनो ते अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। तर सिम्पली तुम्हाला हे आईचं दिसत आहे ते तुम्हाला त्याच्यावरती सर्व काही काम करायचं आहे। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर जे खालची लेअर आहे त्याला अशा पद्धतीमध्ये ऑन करायचं आहे। परत जे काही आपण नाव लिहिलं आहे त्याला सीन करायचं आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला नमस्कारला सुद्धा सीन करायचं आहे। तर सीन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आलेलं आहे। तर सिम्पली तुम्हाला इथं जे काय आपण नाव लिहिलं आहे त्याला तुम्हाला सिम्पली अनलॉक करायचं आहे। अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथे डबल टॅप करायचं आहे आणि डबल टॅप केल्यानंतर तुमचं जे काय आडनाव असेल मित्रांनो ते तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये सेट करायचं आहे। तर आता जे काय तुमचं आडनाव असेल ते तुम्हाला, आणि मित्रांनो मी अशा फॉन्ट दिलेल्या नाहीत की तुम्हाला जे काही कन्वर्ट करायचं वगैरे आहेत, फक्त एकच फॉन्ट आहे मित्रांनो, नवरा नवरीची एवढी फॉन्ट असणार आहे, त्याला तुम्हाला कन्वर्ट करणार आहे। ते मी पुढे सांगणार आहे कशा पद्धतीमध्ये करायचं। तर तुम्हाला मी सांगतोय हे जे काय नाव आहे ते तुम्हाला इथे सिम्पली टाकल्यानंतर ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन जाईल मित्रांनो। हे डीजी फॉन्ट आहे, एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये सेट होऊन जाते। तर मी एकदम एक्झाम्पलमध्ये एक अशा पद्धतीमध्ये आडनाव चेंज करून दाखवतो। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे स्क्रोल करत यायचं आहे आणि इथे रिलेटिव्ह पोझिशनवरती क्लिक करून इथे सेंटरवरती घ्यायचं आहे। तुम्ही जे काही नाव टाकचाल ते झाल्यानंतर मित्रांनो पूर्ण इथे सेंटरमध्ये येऊन अशा पद्धतीमध्ये सेट करायचं आहे। ते झाल्यानंतर परत तुम्हाला याला लॉक करून घ्यायचं आहे। याला लॉक करून घ्यायचं आहे आणि लॉक करून घेतल्यानंतर खालचं जे आपलं बॅकग्राऊंड आहे त्याला अनसीन करायचं आहे।
तर मित्रांनो हे करणं खूप महत्त्वाचं आहे. हे नाही केले की मित्रांनो तुमची फोटोमध्ये इमेज सेव्ह होईल आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही लेअर मित्रांनो PNG टाईपमध्ये सेव्ह करायचे आहे. खालचं जे काही प्रत्येक लेअरचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्हाला असं अनसीन करून तुम्हाला आपलं जे काही सेव्ह करायचं असेल इमेज ते सेव्ह करू शकता. तर सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं, डिफॉल्टवरती जायचं आणि अल्ट्रावरती जाऊन सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मी तुम्हाला पुढचं सुद्धा सांगणार आहे. तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये सेव्ह झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला लॉक करून घ्यायचं आहे. परत अशा पद्धतीमध्ये करायचं आहे. परत दुसरं जे बॅकग्राऊंड त्याला असं सीन करून घ्यायचं आहे. प्रत्येक जे काही पुढच्या बॅकग्राऊंडच्या अगोदरचे जे काही लेअर असतील त्याला तुम्ही अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर तुम्ही बघू शकता. तर सिम्पली तुम्हाला इथं जे काही ते पर्सनची फोटो असेल त्याला अनलॉक करायचा आहे आणि जे काही तुमचे नावं असतील त्याला देखील अनलॉक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये झालेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती तुमचं जे काही नाव असतील ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत. ते टाकल्यानंतर तुम्हाला जे काही इथं तुमचं जे काही नाव असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो जर तुम्ही खरंच ग्राफिक डिझायनर असाल आणि जर तुम्हाला बऱ्याच फॉन्ट हवे असतील तर फॉन्टसाठी आपण एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये व्हिडिओ बनवले आहेत. एक 5-6 व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो. जर तुम्ही इथं जे नाव बघत आहात मित्रांनो, हे जर फॉन्ट तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला इथं आपल्या व्हिडिओवरती वरती थंबनेल दिसत आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली फॉन्टची व्हिडिओ जाऊन बघू शकता. सिम्पली तुम्हाला आपलं चॅनल ओपन करायचं आहे आणि चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला बरेच सारे आपले फॉन्टची व्हिडिओ भेटून जातील. जर तुम्हाला हे फॉन्ट हवा असेल तर हा सुद्धा भेटून जाईल, हा फॉन्ट हवा असेल तर हा सुद्धा भेटून जाईल. जर तुम्हाला कॅलिग्राफीचे फॉन्ट हवे असतील तर कॅलिग्राफीचे देखील आपल्या चॅनलवरती फॉन्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. जर श्रीलिपीचे 1000+ फॉन्ट आहेत मित्रांनो. सर्व फॉन्ट आपण आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरची व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता. तर मी अशा पद्धतीमध्ये अगोदरसारखं करून ठेवतो याला. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे जे काय नाव असेल ते तुम्हाला कशा पद्धतीमध्ये कन्वर्ट करायचं ते सांगतो. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या एक ॲप्लिकेशनची गरज पडते ग्राफिक डिझायनरला. इंडियन फॉन्ट कन्वर्टर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इंटरफेस दिसून येईल. सिम्पली तुम्हाला इथे 3 नंबरचं जे ऑप्शन दिसतं आहे युनिकोड AMS इंडिया फॉन्ट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही नाव टाकायचं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. तर मी एक्झाम्पलमध्ये अशा पद्धतीमध्ये एक नाव टाकून घेतो. अशा पद्धतीमध्ये टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे युनिकोड AMS याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं खाली कॉपीचं जे ऑप्शन दिसतं त्या कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपीवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही नाव असेल ते कॉपी झालेलं आहे. सिम्पली तुम्हाला परत आपल्या नावावरती डबल टॅप करायचं आहे. जे काय लिहिले असेल त्याला कट करायचं. परत आपलं जे काही नाव असेल त्याला तुम्ही अशा पद्धतीमध्ये घेऊ शकता. परत ओकेवरती क्लिक करायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपलं नाव आलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करायचं मित्रांनो. तुम्हाला जशा पद्धतीमध्ये सेट करता येईल तशा पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. तर मी अशा पद्धतीमध्ये सेट करतो. परत त्याला लॉक करून घ्यायचं आहे मित्रांनो. जे काही तुमचं व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट झालेलं असेल त्याला लॉक करून घ्यायचं आणि त्याला लॉक करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये वरचं जे काही असेल ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला HD क्वालिटीमध्ये फोटोचं बॅकग्राऊंड खरंच इरेज करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की जाऊन बघू शकता. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता. तर एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या फोटोचं सुद्धा बॅकग्राऊंड इरेज करू शकता. तर फोटोचं बॅकग्राऊंड इरेज झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ह्या फोटोला डिलीट करायचं आहे तुम्हाला. इथं डिलीट केल्यानंतर खाली जे इम्पोर्टचं ऑप्शन दिसत आहे ते इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही कोणाची फोटो घ्यायचे असेल तुम्ही अशा पद्धतीमध्ये घेऊ शकता आणि अशा पद्धतीमध्ये तुम्ही इथं सेट करू शकता. तर जर तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड HD एडिट करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला देखील अशा पद्धतीमध्ये जायचं आहे आणि जे काही बॅकग्राऊंड असेल त्याला अनसीन करायचं आहे, म्हणजे PNG टाईप सेव्ह करायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं, सेव्ह ॲज इमेजवरती जायचं आहे, डिफॉल्टवरती जायचं आहे, अल्ट्रावरती जायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही सर्व काही जे काही आपले PNG असतील ते तुम्हाला अशाच पद्धतीमध्ये सर्व काही सेव्ह करायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीमध्ये आपल्या PNG आहेत. सर्व काही करून दाखवत नाही कारण आपल्याला व्हिडिओ खूपच मोठा होत आहे, त्यासाठी आपण सर्व काही करत बसणार नाही. तर परत तुम्हाला अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर तुम्हाला सिम्पली याला सुद्धा अनलॉक करून घ्यायचं आहे आणि अनलॉक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये दुसरीच देखील आपल्यासमोर PLP आलेली आहे. तर एकाच PLPमध्ये मित्रांनो सर्व काही तुम्हाला मी सेट करून दिलेलं आहे. एकदम प्रीमियममध्ये तुमचा टाईम वाचणार आहे आणि एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये तुम्ही कमी वेळात एकदम प्रोफेशनल पद्धतीची एडिटिंग करू शकणार आहात. तर त्यासाठी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण काइन मास्टरचा प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत. तर तो प्रोजेक्ट हवा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी जेव्हा कधी आपला व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटून जाईल. जर आपल्या व्हिडिओच्या अगोदर अपडेट हवे असतील तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती जाऊन मला फॉलो करू शकता. तुम्हाला अगोदर अपडेट हवे असतील तर सिम्पली तुम्हाला इंस्टाग्रामवरती आपल्याला फॉलो करून घ्यायचं आहे. तिथे देखील आपण ग्राफिक डिझायनरसाठी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असतो. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.